नमस्कार मित्रांनो, आज बकासूर आपला रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी गेलाय. त्या तुम्हाला सकाळी ॲड्रेस सांगितलं, त्या ॲड्रेसवरती तिथं शर्यत चालू आहे त्या. आणि ती शर्यत जरा वेगळ्याच पद्धतीची शर्यत आहे. 7 ते 8 किलोमीटर अशा गाड्या पळतात का काय, नक्कीच ती लाईव्ह शर्यत बघत होतो मी. नक्कीच तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं, आपल्या खूप सारे फॅन्स आहेत रायगडमधून. त्या रायगडमधून फॅन्सने आपल्याला कॉल केला की नक्कीच त्यांना मी विचारलं की नक्कीच मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह आहे, बकासूर तिथे आलाय का आणि नक्कीच बकासूर शर्यत पाळणार आहे का नाही. नक्कीच बरं का, बकासूर तिथं पळणार की नाही हे कन्फर्म नाही आहे, परंतु तिथं एक प्रमुख उपस्थिती म्हटलो का नाही, प्रमुख पाहुणा असतो कुठलंही लग्न असो किंवा कार्यक्रम असो, त्यामध्ये जो प्रमुख पाहुणा असतो त्या कार्यक्रमाला शोभा वाढते. त्याच्यासाठी तो बकासूर त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि नक्कीच मैदान जे आहे ते AP लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह आहे. नक्कीच त्यांचे सबस्क्रायबर 7.7K काहीतरी असं तरी आहेत. नक्कीच बघा, तिथं शर्यतीचा आनंद घ्या. त्या कोकणातील रायगडमधील शर्यत्या कशा असतात त्या पद्धतीनं बघा. नक्कीच खूप आनंद होतोय, खूप भारी वाटत आहेत. कारण की महाराष्ट्रामध्ये असल्या शर्यती बघणं कसं होतं, 3 फेऱ्याच्या शर्यत बघून बघून आता कसं होतंय, खूप म्हणजे बोर होतंय. बकासूर मोठी मैदान असली ना, मोठी बैल असली ना, तर थोडंसं मजा येते. पण बारकी एखादी मैदान असली की ती कोण एवढे बघत नाही, बघतात सगळे. मी काय कसं कोणाला नावं वगैरे काय ठेवत नाही, बघतात शर्यत. परंतु जरा कोकणातील शर्यत कशा असतात, कशा पद्धतीने त्यांची शर्यत चालू आहे, नक्कीच बघा. AP लाईव्ह इव्हेंट्स 7.7K असं चॅनलचं नाव आहे. त्या म्हणजे सबस्क्रायबर आहेत तेवढे त्यांचे. नक्कीच त्या चॅनलवरती जावा आणि नक्कीच त्या ठिकाणी आपला बकासूर लाईव्ह दिसेल. मला अंदाज आहे बरं का, की तिथं नक्कीच बकासूरचा फेरा निघल. फेरा निघल, मी लिहून देतो, फेरा निघल. प्रमुख उपस्थिती असेल तिथं ठीक आहे, परंतु मला असं वाटतंय की त्या ठिकाणी फेरा निघू शकेल बकासूरचा. बघूया. AP लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलवरती जावा, तिथं मैदानाचा आनंद घ्या. ते मैदान बघा कसं आहे, नक्की लय भारी मैदान आहे, लय प्रेक्षक आहे त्या ठिकाणी बघा.